500 रुपयाची गोष्ट अशी आहे, मी एका ठिकाणी असिस्टंट म्हणून जॉब करत होते. हां, अकाउंट असिस्टंट. हां, असिस्टंटला पण असिस्टंट होते मी हां. ॲक्चुअली. तेव्हा 11वी मध्ये होते मी, पार्ट टाईम जॉब करत होते. हं, हं. आणि जॉब करत असताना ते तिथं मला ₹3,500 पेमेंट होतं. अच्छा. आणि ₹3,500 मला दर महिन्याला मिळत होते. त्यातले हां, ₹3,000 मला घरी द्यावे लागायचे हां, हां. आणि ₹500 माझ्यासाठी राहायचे तेव्हा. ओह! आणि 11वी मध्ये ₹500 मंथली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे हं, खरंय, प्रॅक्टिकली. खरंय. आणि घडलं असं की एका मंथमध्ये हां. मला ₹500 कमी मिळाले. ओह! त्याचं कारण काहीच नव्हतं. हं, हं. जस्ट दे डोंट वांट टू गिव्ह मी दॅट मनी. आणि ते म्हणले, "ये महीना आपको 3,000 पेमेंट मिलेगा." ओह! मग? तर मी ते पैसे घेतले हातात, हां, बघितलं, म्हणलं आपलं महिना तर चालणार नाही, कारण हां, मला 500च भेटत होते हां, त्यातले. हां. तर मी त्यांना जाऊन रिटर्न केलं आणि म्हटलं की मी उद्यापासून नाही येणार, हे पैसे पण तुमच्याकडेच ठेवा. हं, आणि त्या रात्रीच मी ठरवलं हं, की यानंतर आपल्याला जे काही करायचंय ते हं. असं करायचं की कोणाजवळ हात फैलवायची कधीच आयुष्यात गरज नाही पडली पाहिजे. हां. आणि त्याच अनुषंगाने मी माझा पुढचा प्रवास सुरू केला.